जळगाव जिल्ह्यातील पाल येथील हरिण पैदास केंद्रातील हरणांचे हाल. शासनाने पुन्हा अनुदान सुरू करण्याची मागणी. जळगाव जिल्ह्यातील पाल हे ठिकाण पूर्वी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जायचे. त्याचबरोबर येथे शासनाने वन्यजीव विभागामार्फत हरिण पैदास केंद्रही सुरू केले होते. येथे येणाऱ्या पर्यटकांना या केंद्राचेही आकर्षण वाटायचे. मात्र अलीकडे शासनाच्या उदासीनतेमुळे या हरिण पैदास केंद्राची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे इथली हरणे मरण येत नाही म्हणून कशीबशी जगत आहेत, हे कटू सत्य आहे. महाराष्ट्र शासनाने 1980च्या दशकात येथे वन्यजीव विभागामार्फत हरिण पैदास केंद्र पालला सुरू केले होते. सांबर, ठिपक्यांचे चिंकारा हरिण, बारशिंगा आणि काळवीट अशा विविध प्रकारची हरणं या हरिण पैदास केंद्रामध्ये होती. मात्र शासनाने त्यांचे अनुदान गेल्या काही वर्षांपासून बंद केले आहे. त्यामुळे येथील हरणांना आता आरोग्य सेवाही उपलब्ध होत नाही, तसेच पौष्टिक आहार देखील मिळत नाही. केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून वन्यजीव विभागाचे येथील अधिकारी आणि कर्मचारी या हरणांना त्या आवारातीलच झाडांची पानं तोडून ती खायला देतात. पुरेशा आणि पौष्टिक आहाराअभावी सर्व हरणांची आता हाडं दिसायला लागली आहेत. अनुदानाअभावी या हरणांना जंगलात सोडून देण्याचा प्रयत्नही काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला. मात्र अनेक वर्षांपासून या बंदिस्त आवारात ही हरणं असल्यामुळे त्यांना आता जंगलात धावताही येत नाही. परिणामी जंगली कुत्र्यांपासून आणि हिंस्र श्वापदांपासून धोका वाटल्याने ही हरणं पुन्हा हरिण पैदास केंद्रातच येऊन राहिली आहेत. पौष्टिक आहार आणि सकस आहाराअभावी ही हरणं आता मृत्यूच्या पंथाला लागली आहेत. नाव हरिण पैदास केंद्र असलं तरी मागील काही वर्षात इथे हरणांना पिलंही झालेली नाहीत. त्यामुळे जेमतेम 23 हरणं या हरिण पैदास केंद्रामध्ये मृत्यूची वाट पाहत कसंबसं जीवन जगत आहेत. एकीकडे विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या राज्य शासनाने या हरिण पैदास केंद्राकडेही अनुदानाचा अल्पसा का असेना पण ओघ वळवावा आणि या केंद्राला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यावे, जेणेकरून येणाऱ्या पिढीलाही हरिणं दिसतील, अशी अपेक्षा येथे येणारे वन्यप्राणी प्रेमी व्यक्त करीत आहेत. खूप जुनं आहे.